चला तर रेसिपी सुरू करण्यापूर्वी सगळ्यात आधी बघूया की या मस्त शिऱ्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर आपल्याला लागतील 2 मध्यम आकाराची रताळी, त्यानंतर भरपूर साजूक तूप, साधारण 3 ते 4 मोठे चमचे, गोडीसाठी अर्धा ते पाऊण कप साखर, हो साखर आवडीप्रमाणे कमी जास्त केली तरी चालेल, दूध आणि केशर हे ऐच्छिक आहे पण घातलं तर शिऱ्याला एकदम शाही चव येते, आणि हो सुवासासाठी वेलची पूड आणि थोडे काजू बदाम. चला तर मग लागूया कामाला. शिऱ्याची ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे, रताळी तयार करून घेणं. हे जर नीट जमलं ना की पुढचं सगळं काम एकदम सोपं. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रताळी मऊ शिजवायची आहेत पण त्यांचा लगदा नाही करायचा, म्हणून कुकरच्या फक्त 2 फार तर 3 शिट्ट्या पुरे. जास्त शिजवलं तर शिरा चिकट होऊ शकतो. कृती खूप सोपी आहे. रताळी मस्त धुवून कुकरमध्ये उकडून घ्या. ती पूर्ण थंड झाली की सालं काढून घ्या. आता तुम्ही ती मॅश करू शकता किंवा खिसून घेऊ शकता, पण खरं सांगायचं तर खिसून घेतलेली उत्तम, कारण त्यामुळे शिरा छान मोकळा होतो. तर आपली रताळी तयार आहेत. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे रताळ्याला तुपात खमंग परतण्याची प्रक्रिया. हीच ती स्टेप आहे जिथे शिऱ्याची खरी चव तयार होते. ओके, तर एका कढईत तूप गरम करा. तूप गरम झालं की त्यात काजू बदामाचे काप घालून खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. आहा, हा जो वास येतो ना तुपात तळलेल्या ड्रायफ्रुट्सचा, अप्रतिम. हे झाले की ते काढून बाजूला ठेवा. आता त्याच तुपात आपलं किसलेलं रताळ घालायचंय. गॅस मध्यम ठेवा आणि आरामात साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी मस्त परतून घ्या. घाई अजिबात करू नका, हा वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि हो, एक गोष्ट विसरू नका, रताळं इतकं परतायचं की त्याचा कच्चा वास पूर्ण निघून गेला पाहिजे आणि घरभर एक खमंग सुगंध दरवळला पाहिजे. खरं तर ही स्टेप शिऱ्याच्या चवीचा बेस आहे. इथे कंटाळा केला की संपला विषय. वा, काय खमंग सुगंध सुटलाय ना रताळ्याचा. चला, आता वेळ आलीये ह्यात गोडवा आणि इतर स्वाद घालून आपल्या शिऱ्याला पूर्णत्व देण्याची. ओके, तर या परतलेल्या रताळ्यात घालूया साखर आणि सतत ढवळत राहा. साखर विरघळली की मिश्रण थोडं पातळ झाल्यासारखं वाटेल, पण घाबरू नका, ते परत घट्ट होणार आहे. आता या स्टेजला जर आवडत असेल तर थोडं दूध आणि केशर घालू शकता. त्याने रंग पण मस्त येतो आणि चवही वाढते. बस, आपण जवळजवळ शेवटपर्यंत आलोच आहोत. आता फक्त काही शेवटच्या गोष्टी, ज्याने आपला शिरा दिसायला पण सुंदर दिसेल आणि चवीला तर लाजवाब लागेलच. बघा, मिश्रण परत घट्ट व्हायला लागलं ना? ही परफेक्ट वेळ आहे वेलची पूड घालण्याची. वेलची शेवटी घातल्याने तिचा सुवास टिकून राहतो. चला, आता आपल्या ते तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स घालूया आणि सगळं एकत्र करूया. जास्त नाही, फक्त 2-3 मिनिटं परतून गॅस बंद. झालं, आपला शिरा तयार. आणि हे बघा, गरमागरम साजूक तुपातला मऊ लुसलुशीत रताळ्याचा शिरा एकदम तयार आहे.